भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मरणोत्तर भारतरत्न या भारताच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। डॉक्टर बाबासाहेबांना हा पुरस्कार का दिला याचे उत्तर त्यांच्या अफाट कार्यात दडलेले आहे। जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारताची राज्यघटना त्यांनी लिहिली। त्यांनी आपल्याला केवळ कायदा दिला नाही तर सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला। ज्या काळात माणसाला माणूस म्हणून वागणूक मिळत नव्हती त्या काळात त्यांनी शोषित आणि वंचितांच्या न्याय हक्कासाठी लढा दिला। शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मंत्र देऊन त्यांनी समाजात क्रांती घडवली। हिंदू कोड बिलच्या माध्यमातून त्यांनी महिलांना संपत्तीत अधिकार आणि समाजात सन्मान मिळवून दिला। भारताची अर्थव्यवस्था असो वा रिझर्व्ह बँकेची स्थापना, कामगारांचे 8 तासाचे काम असो वा जल व्यवस्थापन, बाबासाहेबांची दूरदृष्टी प्रत्येक क्षेत्रात पाहायला मिळते। भारतरत्न हा पुरस्कार त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर तब्बल 34 वर्षांनी देण्यात आला। 31 मार्च 1990 रोजी तत्कालीन राष्ट्रपती आर व्यंकटरामन यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या पत्नी डॉक्टर सविता आंबेडकर यांनी हा सन्मान स्वीकारला। भारतरत्न हा पुरस्कार तत्कालीन पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग म्हणजेच व्ही.पी. सिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या काळात देण्यात आला।